धुळ्यात महिलांकडून मिरची खरेदी, वर्षभरासाठी लागणाऱ्या मिरचीची महिलांकडून खरेदी। गावरानी लाल मिरची, चपटा, रसगुल्ला, काश्मीरी मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी। पुण्याच्या भोर तालुक्यात रब्बी हंगामातील गहू भरडणीची कामं अंतिम टप्प्यात। यंदा अवकाळी पावसाचा गव्हाला फटका, उत्पन्नात घट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पिकं काढणीला आल्यानं शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त। धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना हमीभाव केंद्राचा आधार, हरभऱ्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। हमीभाव खरेदी केंद्रांमुळे खासगी व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या पिळवणुकीला चाप। गोंदियात ऑफलाईन धान खरेदी करून ठेवणं संस्थांना भोवणार, विक्री करणारे शेतकरी अडचणीत, फेडरेशननं बजावलं संस्थांना पत्र। नाशिकच्या येवल्यातील कोळगावात वांग्याला भाव नाही, वांग्याला मातीमोल दर मिळत असल्यानं वांगी फेकून दिली। 1 रुपये किलोचा भाव मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत। जळगावच्या पारोळ्यात शासकीय गोदामात शासकीय भरडधान्य खरेदीसाठी 1750 शेतकऱ्यांना टोकनचं वाटप। 4 दिवसांपासून शेतकऱ्यांची नोंदणीसाठी मोठी गर्दी। हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून झेंडूच्या फुलांची लागवड, अवकाळी पावसामुळे झेंडूच्या फुलावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांना झेंडूच्या शेतात ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ। जालन्यात नाफेड खरेदी केंद्रात बारदाना उपलब्ध नाही, बारदाना उपलब्ध नसल्यानं केंद्र चालकाकडून हरभऱ्याची खरेदी ठप्प। नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा हरभरा बारदाना अभावी तसाच पडून शेतकरी चिंतेत। जालन्यात अवकाळी पावसाचा गहू विक्रीला फटका, गव्हाचा दर्जा घसरल्यानं दरात 300 ते 400 रुपयांची घसरण। 3000 रुपये क्विंटलवरून 2500 ते 2700 रुपये प्रति क्विंटलचा दर। कोल्हापुरी गुळावर मोठं संकट ओढवणार, कोल्हापूर सांगली मार्केटमधून येणारा गुळ स्वीकारण्यास गुजरातमधील व्यापाऱ्यांचा नकार। कोल्हापूरहून येणाऱ्या गुळात घातक केमिकल असल्याचा व्यापाऱ्यांचा दावा। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील 536 शेतकरी खरीप हंगामातील धान कापणी नुकसान भरपाईपासून वंचित। निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही मदतीची प्रतीक्षा, ई-केवायसीची अडचण। अंबड तालुक्यातील घुंगर्डे हातगाव इथले शेतकरी आक्रमक, पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण सुरू। प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही आश्वासनच मिळाल्यानं शेतकऱ्यांकडून उपोषण। यवतमाळ जिल्ह्यात उष्माघात कक्ष तयार, वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षाची निर्मिती। जिल्हा शासकीय रुग्णालयातही विशेष कक्ष स्थापन। वाढत्या उन्हाचा सामना करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कालावल खाडीत सुरू असलेलं ग्रामस्थांचं आंदोलन 9 दिवसांनंतर मागे। अनधिकृत वाळू उत्खनन बंद करण्याची मागणी, ग्रामस्थांकडून सुरू होतं आंदोलन। वाळू उपसा कायमचा बंद करण्याचं निलेश राणेंचं आश्वासन। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2100 तर चांदीच्या दरात तब्बल 7000ची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,53,985 रुपये आणि चांदी 2,47,200 रुपयांवर। बीडच्या परळीत उन्हाची तीव्रता वाढली। एप्रिल महिन्यात लघु प्रकल्प, पाझर तलाव कोरडे, पिण्याच्या पाण्याचा तसंच शेतीसाठीचा आणि जनावरांसाठीचा पाणी प्रश्न गंभीर। सोलापूरमध्ये घरगुती नळाला दूषित पाणी आल्यानं खळबळ, घरात दूषित पाणी पुरवठा झाल्यानं स्थानिक नगरसेवकही आक्रमक। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। नवीन व्हॉल्व्ह बसवल्यामुळे हा प्रकार घडल्याचा जलवाहिनी विभागाचा दावा। साताऱ्यातील उरमोडी धरणाचं छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय असं नामकरण। राज्य शासनाकडून शिक्कामोर्तब। इतिहास, परंपरा आणि लोकभावनेचा सन्मान, राज्य सरकारकडून अधिकृत पत्रक जारी। सोलापूरच्या मोडनिंब गावात उभारलेले महापुरुषांचे 2 पुतळे काढण्याचा गावकऱ्यांचा एकमुखी निर्णय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बुधवारी पुतळा उभारण्यात आला होता, तर याच ठिकाणी महिन्याभरापूर्वी छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यात आला होता। आखाती देशातील युद्ध थांबल्यामुळे व्यावसायिक सिलेंडरच्या बाबतीत रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। एजन्सीकडील उपलब्ध साठ्यापैकी 20% साठा व्यापारी गॅस सिलेंडरसाठी राखीव ठेवण्याचे आदेश। सांगलीत गॅसची टंचाई, खेराडकर गॅस कंपनीकडून अद्याप गॅस पुरवठा सुरळीत नाही। ग्राहक एजन्सी बाहेरच गॅस टाकीसह बसून गॅस एजन्सीकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा ग्राहकांचा आरोप। अकोल्यात पेट्रोल डिझेलचा काळा बाजार उघड। 2 दिवसात 2300 लिटर इंधन जप्त। बार्शी टाकळीच्या गोदामातून सुमारे 800 लिटर अवैध डिझेल जप्त। अन्न पुरवठा विभाग आणि अकोला पोलिसांची संयुक्त कारवाई। गॅस टंचाईमुळे नंदुरबारच्या गणेश मूर्तिकारांवर संकट। गॅस हीटरच्या ऐवजी इलेक्ट्रिक हीटरचा पर्याय स्वीकारला। इलेक्ट्रिक हीटरच्या सहाय्यानं मूर्तींना दिला जातोय अंतिम टच। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही अनेक हॉटेल व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे त्रस्त। पर्यटकांच्या संख्येत मोठी घट। जिल्ह्यातील अनेक हॉटेल व्यावसायिकांकडून चुलीवर जेवण तयार करणं सुरू।
नागपूरमधील एलपीजी पंपाला पुरेसा ऑटो एलपीजी पुरवठा, मागणीपेक्षा जास्त एलपीजी पुरवठा होत असल्यानं ऑटो चालकांना दिलासा. 12 दिवस एलपीजी पंप बंद असल्यानं मोठा फटका बसला. जळगावमध्ये 20 ते 25 दिवसापासून बंद असलेले एलपीजी पंप पुन्हा सुरू. गॅस तुटवड्यामुळे 20 ते 25 दिवसापासून पंप बंद होते. शहरातील सर्व 5ही गॅस पंप बंद असल्यामुळे रिक्षा चालकांच्या अडचणी. नागपूरच्या नारा परिसरात गॅस गोदामात ग्राहकांचा राडा. मोबाईलवर सिलेंडर डिलिव्हरीचा मेसेज, प्रत्यक्षात सिलेंडरच न मिळाल्यानं गोंधळ. 25 ते 30 ग्राहकांना चुकीचा मेसेज, गोदामात धडक देत जाब विचारला. अकोला शहरात गॅस एजन्सी समोरच रांग. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस टंचाई. सकाळपासून गॅस एजन्सी बाहेर नागरिकांची रांग. अकोल्यात पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या. मुलाला मारहाण थांबवण्यासाठी मध्ये पडलेल्या पत्नीवर पती अनिलचा चाकून हल्ला. हत्येनंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर. खराडच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर पोलिसांकडून चौकशी सुरू. माळी बंधूंची जमीन हडप केल्याप्रकरणी खराडसह पत्नीवर गुन्हा दाखल. एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह 4 कर्मचाऱ्यांकडून चौकशी सुरू. सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी. आरोपी आतिफ तासेला न्यायालयीन कोठडी. मुंबईच्या कांदिवली परिसरातून आतिफ तासेला ताब्यात घेतलं. विरारमध्ये 2 तरुणांची भर रस्त्यात तुंबळ हाणामारी. विरार पश्चिमेकडील बंजारा हॉटेल समोरची घटना. किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची माहिती. सोलापूरमध्ये 3 बेकायदा पुतळा प्रकरणी आतापर्यंत 19 जणांना अटक. अंजनगावमधील पुतळा प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक. करमाळ्यातील पुनवर इथल्या पुतळा प्रकरणात 6 आरोपी अटकेत. करमाळ्यातील चिखलठाण इथल्या 3 आरोपींना अटक. मुंबईच्या कुलाबा न्यायालय परिसरातून पोलिसांच्या हाताला झटका देत पळ काढणाऱ्या आरोपीला अटक. विरार पश्चिमेच्या बोळींज पोलिसांची कारवाई. हरिसर अँथोनी जोसेफ असं आरोपीचं नाव. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये 7 दुकानांचे शटर फोडले. जिल्ह्यात सततच्या चोरीनं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह. अकोला पोलिसांची गांजा तस्करी करणाऱ्यांविरोधात मोहीम. 55 लाखांचा मुद्देमाल जप्त. कार आणि ट्रकमधून होणारी तस्करी स्थानिक गुन्हे शाखेनं उघडकीस आणली. 2 तस्करांना अटक. कारवाईनंतर सर्वत्र पोलिसांकडून कौतुक. पुण्याच्या शिरूरमध्ये एमडी ड्रग्ज विक्रेत्याला रंगेहात पकडलं. लाखोंचा साठा जप्त. कारवाईत 2 तरुणांना अटक. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू.